राज्याच्या राजकारणात लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या घडामोडी घडू लागल्यात। मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे आणि काल रात्री उशिरापर्यंत मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे। मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांची रात्री उशिरा 1.5 तास बैठक झाली आणि या बैठकीला मावळचे खासदार श्रीरंग बारणेही उपस्थित होते। त्याच वेळेला नागपूरवरून मुंबईत दाखल झालेले देवेंद्र फडणवीस थेट वर्षा निवासस्थानी पोहोचले। त्यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली। मग थोड्या वेळानं अजित पवार चर्चा संपवून परत गेले। मात्र अजित पवारांनंतर देवेंद्र फडणवीसांची रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत खलबत सुरूच होती। तर आज भाजप नेत्यांची दिल्लीमध्ये एक बैठक होतीये। दिल्लीतल्या वरिष्ठ नेतृत्वाची राज्यातले नेते भेटही घेणार आहेत। देवेंद्र फडणवीस सुद्धा राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांना भेटतील। दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधनं आपल्याला मोकळं करण्याच्या मागणी संदर्भात भाजपचे नेते नेमका निर्णय काय घेतात याची सुद्धा उत्सुकता असेल। आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे आपल्या सोबत आहेत। वर्षा निवासस्थानी नेमकी कोणकोणत्या या बैठकीमध्ये कोणकोणत्या विषयांसंदर्भात चर्चा झाली तेही आपण अल्पेशकडनं जाणून घेणार आहोत। अल्पेश, कालच्या बैठकांनंतर आज सुद्धा बैठकांचं एक सत्र पाहायला मिळणार आहे। आज कोणकोणत्या घडामोडी घडणं अपेक्षित आहे कालच्या बैठकांच्या सत्रानंतर? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी काल मध्यरात्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या। यामध्ये आपण पाहिलं तर आगामी मंत्रिमंडळ विस्तार असेल, आगामी विधान परिषद निवडणुका असतील आणि विधानसभा निवडणुका असतील, या पार्श्वभूमीवर चर्चा झाली। राज्यात असणारे पीक आणि दुष्काळासंदर्भात देखील चर्चा झालेली आहे। तसेच ओबीसी आणि मराठा बांधवांचं जे आंदोलन सुरू आहे या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते। आणि दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मला पदमुक्त करा असं आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केलेली आहे। या अनुषंगाने देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते। देवेंद्र फडणवीस हे या मागणीवर ठाम आहेत। त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली। आता पुढे नक्की सरकार म्हणून, महायुती म्हणून नक्की काय करायचं या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते। आणि आज आपण पाहिलं तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे असतील, आशिष शेलार असतील, हे भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला आज जात आहेत। आगामी विधानसभेची निवडणूक आहे, तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये जे अपयश आलेले आहे या संदर्भात चिंतन या बैठकीमध्ये केलं जाणार आहे। तसेच आगामी ज्या विधानसभा निवडणुका आहेत या संदर्भात काय रणनीती असेल, तसेच पक्षात संघटनात्मक बदल यावर देखील चर्चा केली जाणार आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला पदमुक्त करा अशी मागणी केलेली आहे। यावर देखील चर्चा केली जाणार आहे आणि या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये येऊ शकतो। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी जी मागणी केलेली आहे की मला विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करायची आहे, त्यामुळे मला सरकारमधून पदमुक्त करा ही मागणीबद्दल कोणता निर्णय घेतला जातो हेही आपल्याला बघावं लागेल। दुसरा मुद्दा म्हणजे मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा। त्या अनुषंगाने कुणाकुणाची नावं आता चर्चेत येतात, आघाडीवर असतात याची उत्सुकता असेल। अल्पेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।